नमस्कार मंडळी, कमल आयर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण इथं खव्यापासून असे लाडू बनवलेले, तोंडात टाकताच विरघळता। तुम्ही नक्कीच एक वेळेस तुम्ही बनवून बघा, खरंच तुम्हाला आवडतील ते। तर मी ते कशा पद्धतीने बनवले मी आज तुम्हाला ते रेसिपीमध्ये दाखवते। खव्याचे लाडू बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी बारीकवाला असा रवा घेतलेला आहे, हा 1 किलो घेतलेला आहे मी। इथं 500 ग्राम एवढा खवा म्हणजे मावा घेतलेला आहे, 500 ग्राम साखर। त्याच्यानंतर इथं आपण गार्निशसाठी हे बदाम घेतलेले आहे, तूप घेतलेले साजूक तूप रवा भाजण्यासाठी। इथे मी 7 छोटी विलायची, छोटासा जायफळचा तुकडा, सुंठ, इथे बेदाणे घातलेले। आता आपण रवा असा गॅसवरती कमी गॅसवर असा खरपूस भाजून घेऊ। तूप घेऊ आपण आपला रवा भाजण्यासाठी। तर 2 चम्मच एवढं तूप टाकून घेतले मी। आपण थोडा थोडा करून असं 2 वेळेस असं रवा भाजून घेऊ आपण। कढई छान तापलेली होती, त्याच्यामुळे आता गॅस कमी केला आहे मी। कमी गॅसवर मिडियम गॅसवर भाजायचे आपल्याला, म्हणजे आपला रवा जळत नाही, थोडासा रंग बदलू द्यायचा। सोनेरी कलर झाला आहे रवा भाजला। आता याच पद्धतीने आपण दुसरा पण आपला उरलेला रवा भाजून घेऊ। इथे आपला रवा सर्व भाजून घेतला आहे। आपण इथं आपला खवा जो आहे ना तो आपण कढईत टाकू। थोडं तूप टाकलं त्याच्यासाठी तो कढईला चिपकणार नाही। आपण त्याला सर्व असा मेल्ट करून घेऊ। मावा आपला या पद्धतीने इथं मेल्ट झाला आहे। तर आपण छोटी विलायची, जायफळ, सुंठ ते सर्व मी साखर टाकून दळून घेतलं होतं, ते याच्यामध्ये आपण टाकून घेतले। याच्यात आपण बेदाणे पण टाकून घेऊ। हा थोडासा फिरवून घेऊ। गॅस आता बंद केला आहे मी। आता इथं आपण 2 चमचे एवढं साजूक तूप टाकून घेतलं। हे मिश्रण आपण आता या भाजलेला रवा आहे ना त्याच्यामध्ये आपण ओतून घेऊ। त्याच्यामध्येच आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची। व्यवस्थित असं आपलं मिश्रण हे मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने आपलं सर्व मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडं गरम आहे म्हणून मी उलटणी करते। थोडं नॉर्मल गार झालं का हाताने एकजीव करून घेते। सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेतलं मी। त्याच्यामध्ये आपण हे गरम करून 1 वाटी एवढं आपण तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये। आता साजूक तूप आहे हे पण आपण अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं। तूप टाकल्यावर पण व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता अशा पद्धतीने आपल्याला इथे लाडू बनवून घ्यायचे। तुम्हाला छोटे मोठे जसे पाहिजे तसे त्या पद्धतीने असे बनवून घ्यायचे गरम गरम। अशा पद्धतीने हळूच प्रेस करायचा, लगेच बांधतात ते। तुम्हाला ज्या क्वांटिटीत पाहिजे असं अशा पद्धतीने हे लगेच बांधले जाते ते लाडू। जास्त जोर पण नाही लावावं लागत, पण आपल्याला फक्त हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पटपट हे लाडू वळवून घ्यायचे ते। अशा पद्धतीने मी आता इथे सर्व लाडू बनवून घेते। मावा लाडू आपले इथे तयार झाले। तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।